हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे आहे तर शेवटपर्यंत स्किप न करता असंच पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर इथे तुम्ही पाहता असाल की मी साबुदाणे भिजवायला टाकलेला आहे. तर साधारणपणे मी इथं घेतलेला आहे 2 कप साबुदाणा घेतलेला आहे. तर इथे मी साबुदाणा जे आहे आधी धुवून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मी इथं थोडं पाणी पाणी जे आहे तर साधारणपणे 1 ग्लास पाणी मी ह्याच्यानंतर आपल्या साबुदाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं. नंतर ते साबुदाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. 3 ते 4 तास आपण साबुदाणा म्हणजे जोपर्यंत चांगला फुगत नाहीये, तोपर्यंत आपण त्याला भिजवून घेणार आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल गॅसचा फ्लेम चालू करून मी त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि इकडे मी म्हणजे साधारणपणे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर जे आपले तुम्ही इकडे पाहता असाल की साबुदाणा आपण भिजवायला टाकल्याच्या नंतर इकडे 4 तासाच्या नंतर मी इकडे रेसिपी बनवायला घेतली होती आणि साबुदाणा आहे तर कशाप्रकारे तो भिजला आहे ते मग तुम्हाला मी फोडून दाखवलेला आहे. आपल्याला बनवायचे आहे साबुदाणा वडे. त्यासाठी साबुदाणा एकदम चांगल्यापैकी भिजलेला पाहिजे. तर दुसरीकडे मी जे शेंगदाणे आहे ते भाजून झालेले आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे खूप बारीक करायचं नाही, फक्त थोडं-थोडं जाड अशी ठेवायची आहे. तर हिरवी मिरची पण मी मिक्सरला लावून घेतली होती. आणि इकडे तुम्ही पाहता असाल की जे बटाटे आहेत ते पण मी बॉईल करून त्याची जी साल आहे ती साल पण काढून घेतल्याच्या नंतर मी आपल्या आणि साबुदाण्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची म्हणजे जी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ते पण ॲड केलेली आहे. बटाटे ॲड केलेले आहे आणि एक चमचाभर मी इकडे थोडंसं टेस्टिंग साठी हे तर मी जिरा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. आणि नंतर मी थोडंसं इथं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते म्हणजे लागेल तेवढंच टाकलेलं आहे. तर तेवढे शेंगदाणे भरपूर झालते म्हणून थोडेसे मी साईडला काढून ठेवले होते. आणि इकडे जे हाताच्या साहाय्याने जे आहे तर मी इकडे मॅशर पण घेऊ शकत होते, पण ते व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी मी इकडे हाताच्या साहाय्याने जे आपले आहे तर ते जे मिश्रण पूर्ण एकत्र करून घेत आहे आणि फायनली आपलं जे मिश्रण आहे एकत्र करून झालेलं आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल की मी भरपूर असे जे बटाटे वडे आहे कशाप्रकारे म्हणजे मोठी साईज ठेवली होती आणि नंतर मी तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. तर इकडे तुम्ही पाहता असाल की मी एक गोळा तयार केल्याच्या नंतर हाताच्या दोन्ही म्हणजे तुम्ही हाताला तेल किंवा पाणी पण लावू शकता. तर मी पाण्याचा हात घेतला होता. तिथे तुम्ही पाहता असाल की मी हाताच्या दोन्ही साइडनी प्रेस करून येते जी वडी आहे त्याला शेप दिलेला आहे आणि जे गोल राउंड पण आहे तुम्ही कशाप्रकारे केलेला आहे ते पण तुम्ही पाहू शकता. साईडने जे आहे चिरा वगैरे काही पडत नाहीये. तर तुम्ही इकडे पाहत असाल की भरपूर असे मी वडे बनवून घेतलेले आहे आणि दुसरीकडे मी इकडे तेल तापायला ठेवलं होतं. ते आपलं तेल पण भरपूर म्हणजे चांगल्यापैकी तापून झालेलं आहे. तर इकडे मी म्हणजे थोडंसं आपल्या हाताचं लक्ष देऊन इकडे थोडं मी हळूच एकदम हलक्या हाताने इथं मी जे वडे आहे बनवलेले ते टाकत होते आणि थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण आपलं तेल खूप गरम असतं. हाताला भाजण्याची शक्यता पण असते. थोडंसं लक्ष द्यायचं आहे. नंतर मी जसं होईल तसं म्हणजे दोन्ही ते आपले जे दोन्ही बाजू आहे तर ती व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायची आहे. तर इकडे मी जे आहे ते एका बाजूनी झालेले आहेत आपलं आणि दुसऱ्या साइडने पण मी म्हणजे फ्राय करून घेत आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल की जे आपले साबुदाणा वडे आहे परफेक्टली असे आणि तुम्ही पाहत असाल की त्याला कलर किती छान आलेला आहे. म्हणजे क्रंची, क्रिस्पी एकदम खूप छान झालेले आहे आणि जेवढे आपले लाईट गोल्डन असा कलर ठेवला, की आपले जे म्हणजे वडे आहेत ना, खूप असे खूप छान असं क्रंचीपणा येतो त्याला आणि समजा जर आपण लगेच काढले तर ते लूज राहतात. त्यासाठी आपल्याला थोडेसे तेलाचा फ्लेम जरा हाय करूनच नंतर आपल्याला हे वडे तळायचे आहे. तिकडे तुम्ही पाहत असाल दुसरीकडे जे मी आहे अशा म्हणजे आणखीन बनवलेले आहे ते पण फटाफट आपल्या फ्राय करून घेत आहे तेलामध्ये. तर फायनली माझा जे साबुदाणा वडा आहे ते बनून झालेला आहे. तर कमेंट साठी तुम्हाला मी शेअर केलेली आहे. आणि ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार करते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय.